आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावर छत्रपती संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तुळजाभवानी मंदिराचं शिखर हे उतरवण्याला छत्रपती संभाजीराजांनी विरोध केलाय। मंदिराच्या गाभाऱ्याचा आकार वाढवण्याला सुद्धा त्यांनी विरोध केलाय। मंदिराचं पुरातत्व आणि प्राचीन असं दिसणं हे जतन करावं आणि त्याचं संवर्धन करावं अशा सूचनाच संभाजीराजेंनी दिल्या। दरम्यान आता छत्रपती संभाजीराजे यांच्या नाराजीनं तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हे वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। पुरातन पद्धतीचं हेमाडपंथी बांधकाम त्याचबरोबरीनं संपूर्ण परिसरातलं जे बांधकाम आहे त्यात बदल होणं हे छत्रपती राजेंना काही पटलेलं नाहीये। गाभारा खाली उतरवायचं हे कितपत बरोबर आहे? जे क्रॅक्स आलेले ते पूर्ण गाभारा खाली न उतरवता आपल्याला ते टॅकल करता येतात का, याच्यावर विचार विनिमय होणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने संवर्धन चालू आहे हे बरोबर चालू आहेत का याच्याबद्दल विचार करायचा आहे, त्या विचार विनिमय होणं गरजेचं आहे। मी रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष या नात्याने संवर्धन जतन कसं करावं लागते हे मला बऱ्यापैकी आता माहित आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करताना, स्वराज्य निर्माण करताना ज्या हातात राजदंड धरला होता त्या महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालाय। पुण्यामध्ये शस्त्र प्रदर्शनादरम्यान हा हाताचा ठसा शिवप्रेमींना पाहायला मिळणार आहे। आजपासून 11 मार्चपर्यंत या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र या ऐतिहासिक ठेव्याची इतिहासात काही नोंद आहे का, याबाबत सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी माहिती दिली। आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये ज्या मराठा सरदारांचं योगदान होतं त्यांच्या घरातील, त्यांच्या देव्हाऱ्यातील शस्त्र आणि त्यांचा ऐतिहासिक ठेवा हे आम्ही शस्त्र प्रदर्शन दरवर्षी भरवत असतो। येत्या 7 मार्च ते 11 मार्चला बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 10 ते 8 हे शस्त्र प्रदर्शन असणार आहे। सर्वांसाठी ते मोफत असणार आहे आणि हे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चंद्रातील हाताचा जो ठसा आहे त्याचं हजारो लाखो शिवभक्तांनी दर्शन घ्यावं यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा यांच्या परवानगीनं, यांच्या विशेष परवानगीनं आणि म्हसवडचे जे राजे माने आहेत त्यांच्याही परवानगीनं आम्ही हे जो काही ऐतिहासिक असा भावनिक जो ठेवा आहे तो आम्ही सर्वांसमोर आम्ही खुला करणार आहोत।